मंडळी, मी पराग राऊत अमेरिकेतून आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज मी एका थिएटरच्या कॉम्प्लेक्समध्ये आणि इथे एक आपल्याला वेगळी गोष्ट दाखवणार आहे। इथे सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे कोल्ड ड्रिंक्सपैकी जे सोडा बेस आहे किंवा स्लशेस आहेत हे इथे एका वेगळ्या प्रकारे मिळतात। एक फार मोठी गंमत आहे। तर हे इथे ग्लासेस आहेत, हे सॉफ्ट ड्रिंकचे ग्लास आहेत, हा मोठा आणि छोटा, आणि खाली स्लशेसचे ग्लासेस आहेत। तर इथून आपण हा ग्लास विकत घ्यायचा आहे। हा ग्लास विकत घेतल्यानंतर इकडे त्याचे पैसे द्यायचे आणि पैसे दिल्यानंतर पुढे येऊन इथे आपण त्याच्यामधून कोल्ड्रिंक भरून घ्यायचं आहे। मी ह्यापूर्वी इथे हे कोल्ड्रिंक भरून घेतलेलं आहे। गंमत अशी आहे की आपण हे कोल्ड्रिंक इथे आतमध्ये असताना जितक्या पाहिजे तितक्या वेळ भरून घेऊ शकता। तर ह्यामध्ये आता कोल्ड्रिंक जे आहे ते कमी झालेलं आहे। तर हे कोल्ड्रिंक जे कमी आहे त्याच्यातला थंडावासुद्धा कमी झालेला आहे। तर आता मी हे कोल्ड्रिंक आहे ते उरलेलं कोल्ड्रिंक इथे टाकतोय आणि इथे नव्याने मला जे कोल्ड्रिंक पाहिजे ते भरतोय। ते मला कोका कोला पाहिजे। कोका कोलामध्ये मला हे 0 शुगरपासून हे कोका कोलाचे व्हरायटीज आहेत। त्यामध्ये मी कोका कोलामध्ये 0 शुगर सिलेक्ट केलेलं आहे आणि मी इथे हे भरून घेऊ शकतो। ह्यामध्ये आपल्याला इथे ह्यापूर्वी बरेच जणांची इकडची जी सवय आहे त्यामुळे बर्फ भरून घेतला जातो आणि त्यानंतर त्यावरती कोल्ड्रिंक भरून घेतलं जातं। तर अशा प्रकारे हा मी ग्लास पुन्हा एकदा भरून घेतलेला आहे, कुठल्याही प्रकारचे अधिकचे पैसे न देता। तर अमेरिकेमध्ये आल्यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याचशा ठिकाणी हा जो ग्लास आहे आपल्याला रिफिल करता येतो आणि हे रिफिल जे आहे ते तुमच्या कॉस्टमध्ये इन्क्लुडेड आहे। तेव्हा मंडळी, हे जी भेट आहे ती घेण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।